बातमी द्यायची माझं काढून दे, पण मी माझ्या बरोबर मी करतो, टेन्शन नका घेऊ, चांगलं मी असंच करतो.
ठिकाणी कागदार दिला या ठिकाणी आधार ग्रामस्थांच्या वतीनं आपला धन्यवाद आपला आभार व्यक्त करतो. जाणवाने नवरात्रामध्ये तुम्ही न सांगता आले होते याही वेळेस तुम्ही न सांगता तुम्ही आज या ठिकाणी या मंदिरात आपण आला. पुन्हा एकदा आपलं सर्व ग्रामस्थांच्या स्वागत करतो. तर आपल्याकडे होते शिवकल म्हणा डबल आणि म्हणायचं
या ठिकाणी प्रथमतः कानेगावचे प्रगतशील शेतकरी
कैलासवासी वामनराव शंकरराव सारकर माजी कारभारी यांच्या वतीनं या ठिकाणी आपल्या गावचे विद्यमान पोलीस पाटील अशोक काजळे यांच्या माध्यमातून कानेगावचे प्रथम युक्त सरपंच विजय भाऊ सारकर यांकडून काल या ठिकाणी आपल्या बैरवडा भरती मंडळाला एक पकवान त्यांनी दान म्हणून समर्पित या ठिकाणी केलेलं आहे. तरी शिकलचे ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी सरपंचाचं अभिनंदन करतो, हार्दिक स्वागत करतो आणि आपला ग्रामस्थांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो. तसेच या कार्यक्रमाला आज न सांगता नवरात्रामध्ये आणि आजही आपल्या काकडे असलेल्या 24 कॉलनी पत्रकार बांधव श्री राजेंद्र कांबळे साहेब आपण आलात. आपलंही पुन्हा एकदा या ठिकाणी सर्वांच्या वतीने स्वागत करतो. आजच्या यजमानांच्या वतीनं आजची ज्यांची मंगलमय पूजा आहे त्यांच्या वतीने आपला सन्मान होतो. आपल्या सन्मानाचा पहिला स्वीकार करा आणि त्यानंतर या पत्तरी पुढे भैरवाडीचा शिशाला द्या. चला साहेब. या पुढे त्यांचा एक चला इकडे या पुढे पुढल्या प्रश्न देतो मी. यांचं समोर घेता जा तिकडे तुम्ही. हे तर व्यवस्थित दिसते का पूर्ण आज त्या ठिकाणी कल्याण महापुरीचे मानकरी काकडा ते सोहळ्याचा 27वा दिवस बरोबर ना. आजच्या सोहळ्याचे मानकरी श्री भगवान भीमाजी काजळे, श्री चंद्रकांत भीमाजी काजळे, श्री ज्ञानेश्वर भीमाजी काजळे, श्री काशीनाथ भीमाजी काजळे, श्री काळूराम संभाजी काजळे, श्री रमेश संभाजी काजळे, श्री संतोष संभाजी काजळे, श्री यशवंत रानू काजळे, श्री सुरेश रानू काजळे व अंकुश रानू काजळे यांची आज महाद्वादशीची या ठिकाणी पूजा संपन्न झालेली आहे. आपला काकडाची थोड्याची आरती झाली का सगळ्यांनी या ठिकाणी पंक्तीला जेवण करायचे. आज नाश्ता नाहीये, द्वादशी सोडण्याकरता वरून भात भाजीचं जेवण आहे. सगळ्यांनी जेवण करून जायचे यांच्या वतीने विनंती. उद्या त्रयोदशी काकडा आरती सोहळ्याचा 28वा दिवस. 28व्या दिवसाच्या महापूजेची मागणी आहे. 28व्या दिवसाच्या महापूजेची मागणी श्री मारुती कृष्णाजी काजळे, श्री वसंत कृष्णाजी काजळे, श्री शरू कृष्णाजी काजळे, श्री काशीनाथ नामदेव काजळे, श्री अनिल नामदेव काजळे, श्री संभाजी हिरामन काजळे व श्री दशरथ अर्जुन काजळे यांची महापूजा उद्या होणार आहे. तरी पहाटे 4 वाजता सर्वांनी उपस्थित राहा. आणि दुसरी अशी सूचना आहे की गेल्या 28 दिवसापासून आपण सर्व उत्स्फूर्त अशा प्रतिसादानं कुठल्याही पावसाची आणि कशाची तमाला बाळगता आपण मंदिरामध्ये आवर्जून 4:30 वाजता उपस्थित असतात. प्रथमतः या ठिकाणी मी महिलांचं स्वागत करतो की इतक्या महिला कुठल्याही मंदिरामध्ये नसतात. तुम्ही येताय म्हणून आम्हाला भजन लोकांना झोप आहे. तुम्ही जर आलेला तर आमची किंमत झिरो आहे. स्पष्ट सांगतो. भजन करेल किंमत तेव्हा येते जेव्हा मंदिरामध्ये ताटं येतात. म्हणून तुम्ही महिन्याभर खूप बोलायचं सहकार्य केलं, काळजी घेतली आणि आल्या. काहीतरी भगवंताची कृपा असेल. आजचा 28वा दिवस, उद्या 29 आणि 30 परवा दिवशी कालीच्या रूपाने आपल्या नामयज्ञ सोहळ्याची सांगता होणार आहे. तर उद्या संध्याकाळी 5 ते 6 या वेळेमध्ये हरिपाठ होईल. 6 ते 7 या वेळेमध्ये अर्धा पाऊण तासाचं भगवंताचं या ठिकाणी मी स्वतः चिंतन मांडणार आहे. त्यानंतर सामुदायिक हरिजागर होईल 2 तास 9 वाजेपर्यंत. पुन्हा पहाटे काकडा आरती होईल आणि सकाळी परवाचा काकडा कमीत कमी बाहेर पटांगणामध्ये आपण घेऊन फुगडीचा आनंद लुटू. त्यानंतर 10 ते 12 या वेळेमध्ये 10 ते 12 या वेळेमध्ये वळणे मुळशी या गावातील एक प्रवीण कीर्तनकार हरिभक्तपरायण हनुमंत महाराज शेलार यांच्या कालेच्या कीर्तनाने आपल्या सगळ्या सांगण्याची समाप्ती होईल. त्यानंतर या ठिकाणी दुपारी 3 वाजता काला खाऊन गेलं का कुणी घरी झोपायचं नाही. 3 वाजता येतो येऊन निर्माल्याची म्हणजे हाराची विसर्जनाची भव्यदिव्य मिरवणूक आपली होणार आहे. त्या मिरवणुकीमध्ये सर्व महिलांनी डोक्यावरती कलश आणि बहुतेक साड्या घालण्याचा प्रयत्न करा. 200-300 लोक आपण इथून मिरवणूक बसस्टॉपपर्यंत येणार आहे. आमच्या जरा थोडेसे मी दिलगिरी व्यक्त करतो. एक सूट झाली गणेश भाऊ किंवा गावात गाडी आपल्याला गेल्या वर्षी मिळायला थोडा त्रास झाला होता. आपण पुकारलो होतो म्हणून आम्ही त्या योगेशला सांगितलं होतं की गाडी काय आपण ठरवलेली नाही. माझ्या जवळ राहिलं आहे. भाऊनी त्याला फोन केला, तो येतो म्हणा. एवढं गाडी 1-2 लोकांच्या प्रतिक्रिया काल अशा आल्या किंवा गावात सुद्धा गाड्या आहेत, आम्ही गाड्या आणू.
तर आम्ही सकाळी त्याला फोन केला, पाऊस आमची मिरवणूक थांबली, तुझी गाडी कॅन्सल. गावात ज्यांच्या गाड्या असतील, चांगली बैल असतील, उभं असतील, कोणी हळणी बैल नाही पाहिजे, कारण आता महिला आहे, पुरुष आहेत, लहान मुले असे 2-4 गाड्या गावातील सर्व बैलगाड्या शौकीन असतील, बैलगाडा मालक असतात, एक 3-4 गाड्या आल्या तरी चालेल. आपण 3-4 गाड्याला दुसऱ्याला 3,000 देण्यापेक्षा 3,000ची घेऊनची फुलावून सगळ्या गाड्या जगू आणि 4 ते 5 गाड्या असतात रस्त्याने मंदिरापासून बस स्टॉप पर्यंत मिळवणूक निघेल. 6 वाजता मिळवणूक थांबल त्या ठिकाणी माझ्या छोट्याशा फोरमध्ये हात भरून जातील, तिथं लोक तिथून परत येतील. त्यानंतर शेवटच्या दिवशी विठ्ठल मंदिर चिखलसे विठ्ठलवाडी या ठिकाणी 1 दिवशी कागदाची सोहळा होईल. आज बॅनर येईल, नवनवीन कोणतं बॅनर आज सुटतोय. बॅनर सुटल्यानंतर ज्या आपण नवीन पाड्या बनवल्या तर आपण 194 लोकांमध्ये आजपर्यंत 20 वर्ष कागडा केला. मामा किती लोकांमध्ये 194 लोकांमध्ये आपण 20 वर्ष कागडा केला. ते जड राहायचं, कायला 5 कायला 4 म्हणून सर्वांच्या वतीने 3 दिवस एक यादी बनवली. ती कनेक्शन करून ती रात्री फायनल झाली. त्याच्यात नावं आल्या तुम्हाला सांगतो 251 मध्ये. परत नावाचं 5 डिस्कशन केलं काही ठिकाणी, लक्षात येत नाही एवढं, म्हणून 245 नावं राहिलं. आता 245 नावं राहिले म्हणजे 194 आणि 245 किती अंतर होते मधलं, किती आकडा होतो? 51 लोक वाढल्या वर्गणीला आणि पुरुषाला किती 51. ह्या 51 लोकांचे 51,000 रुपये जर काकड्याला आले, काकड्याला तर येतच नाही कारण एवढे लोक वाढायचा काकडा उद्या पुढल्या वर्षी 200-300 रुपये वाढणार. किती ऐका मी ज्या सूचना देतो बरोबर करू नका, लोकांना ऐकू द्या. काकड्याला 200-300 रुपये जरी वर्गणी काढली तरी आपला काकडा भागणार आहे. पुढल्या वर्षापासून फक्त मंदिरामध्ये आपण दही आणि लाई 5 फळं देवाला हार फुलं एवढंच करणार आहे. नाश्ता पाणी होणार नाही. 2 जेवढं होतील बारशीची ती बिल सर्व ग्रामस्थांच्या होतील. ज्याच्या बारशी ती त्याला घालायचा अधिकार नाही. ग्रामस्थांच्या वतीने ती बारस या ठिकाणी 2 जेवढं होतील. अजिबात दुसरं काही करायचं नाही आपल्याला. बाकीची लोक इतर काही म्हणण्यापेक्षा आपलंही वाढत चालल्यामुळे पुढे जड नाही, त्यामुळे काकड्याला वर्गणी नाही. आणि सर्वात महत्वाची सुद्धा सांगतो, जी उद्या बॅनर या मंदिरात लागल 6/8चा बॅनर लागतो. किती 245 लोकांचा. जी वर्गणी या काकड्याला नावं आल्या तीच वर्गणी भैरवनाथ यात्रेच्या उत्सवामध्ये मिटिंगमध्ये ग्राह्य धरली जाईल. जी वर्गणी काकड्याला काढली तीच वर्गणी उत्सवाला द्यायला पाहिजे. उत्सव कमिटीला माझं सांगणं आहे, त्यांना मी सूचित करेन, जी काकड्याला वर्गणी घेतली तेवढ्या लोकांकडून उत्सवाला वर्गणी धरायची. हा सर्व मिळून निर्णय झालाय. फक्त काकड्याचा निर्णय नाही, काकडाही गावचा आहे आणि उत्सव सुद्धा गावचाच आहे. त्यामुळे काकडा आम्ही करतो भरणे म्हणून का आमचा नाही, तो गावचाच आहे. त्यामुळे हीच वर्गणी शेवटपर्यंत राहणार. ज्यांनी वर्गणीला कुणाचा विरोध असेल त्याला कुणी बोलायचं नाही. ज्याचा विरोध असेल त्यांनी वर्गणी दिली नाही त्याचं नाव यात्रेला पुकारायचं नाही. बाकी काय बोलत बसायचं. ही वर्गणी काकड्याची उद्या बॅनर लागेल, सगळ्यांनी वाचून घ्या. तो फायनल मध्ये बॅनर या ठिकाणी राहील. वर्षाच्या वर्षाला 2 वर्षभर राहील. सगळेजण वाचतील. आणि जर काही एखाद्याची चुकून प्रतिक्रिया असेल तर तुम्ही ती प्रतिक्रिया आम्हाला द्या. पण त्या प्रतिक्रियेचा विचार जर सकारात्मक असेल तरच होणार. जर चुकीचा विचार असेल तर तो काम सत्यवती केला जाणार नाही. त्यामुळे आज संध्याकाळी लावण्यात पाहू तुलाही सांगणार आहे 2 ते 3 हजार रुपये खर्च होते. 6/8चा एक फिक्स बॅनर प्रिंट करणार म्हणून आणि उद्या संध्याकाळी उद्या सगळं आपण बॅनर मंदिरामध्ये लावून टाकले. सर्वांच्या लोकांची निदर्शनाची वैयक्तिक इतर कुणीही काही निर्णय घेत आणि जे निर्णय होतात. मी जरी महाराज असेल, मामा तुम्हाला 4 बारा विचारले शेवटी काही करीत नाही, त्यांची तुम्ही पप्पा घ्यायचं होतं तरी मला फोन केला. इथं वैयक्तिक निर्णय यापुढे कोणाचा होणार नाही. जे काही पैसे असतील, काय आणायचं असेल, काय असेल 10 जणांना विचारल्याशिवाय कृती होणार नाही. म्हणून आपला सर्वांना पुन्हा या ठिकाणी मी धन्यवाद देतो. असाच काकड आरती सोहळा प्रत्येक वर्षी भगवान पांडुरंग परमात्म्याने हृदयाच्या अंतकरणातून प्रवासी प्रेम निर्माण करावं आणि आपली सोहळ्यांच्या सोहळा गावाची वाढवावी ही पांडुरंगाची प्रार्थना करतो. आणि आजचा 27व्या दिवसाचा काकड आरती सोहळा या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो. या ठिकाणी हरिभक्त सुभाष महाराज पुढे यांचा
Amen.